आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बातमी आणि बरंच काही मध्ये सुरुवातीला अर्थातच बातम्या युक्रेन आणि रशिया युद्धाच्या। सुरुवातीला भारताला दिलासा देणारी बातमी आहे, कारण युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची घरवापसी झपाट्याने सुरू झाली। युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाच्या विमानानं भारताकडे झेप घेतली। शेकडो विद्यार्थ्यांना घेऊन पहिलं विमान युक्रेनहून मुंबईच्या दिशेने रवाना झालंय। पुढच्या काही तासात भारतीयांना घेऊन हे विमान मुंबई विमानतळावर दाखल होईल। तिकडे युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थ्यांसह शेकडो भारतीय अडकून पडले। या भारतीयांना परत आणण्याची मोहीम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। युक्रेनमधून या विद्यार्थ्यांना रोमानियामध्ये बसमार्गे आणलं जातं आणि यानंतर रोमानियाहून 219 भारतीयांना विमानाच्या माध्यमातून भारतात आणलं जाणार आहे। एअर इंडियाचं AI 944 हे विमान आता थोड्याच वेळात मुंबईत दाखल होईल। मुंबई विमानतळावर युक्रेनमधून येत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव कक्ष ठेवण्यात आला आहे। या विद्यार्थ्यांची या ठिकाणी RT-PCR चाचणी करण्यात येईल। याचा खर्च मुंबई एअरपोर्ट करणार आहे। युक्रेनमध्ये हजारो विद्यार्थ्यांसह सुमारे 16,000 भारतीय अडकून पडले। त्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारनं खास अभियान सुरू केलंय। आणि या क्षणाची महत्त्वाची अपडेट आहे की अगदी काही क्षणांपूर्वी युक्रेनहून विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं हे विमान मुंबईमध्ये दाखल झालंय। मुंबई विमानतळाच्या बाहेरची ही दृश्य, याच ठिकाणून हे विद्यार्थी बाहेर येतील। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वाती, अखेर विमान पहिलं दाखल झालंय तर ज्या क्षणाची खरं तर भारतवासी वाट बघतायत तो क्षण येऊन ठेपलाय, कारण 219 विद्यार्थी इतकी कमी जरी संख्या असली तरी किमान 219 विद्यार्थी आज आपापल्या घरी परतणार ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि एअर इंडियाचा फ्लाईटने आता लँड केलेला आहे, विमान आलेलं आहे। जर आता आपण समोर बघूया CISFचा खडा पहारा इथे बघायला मिळतो आणि इथे एअरपोर्ट ऑथॉरिटीशी संदर्भातले बरेच लोक बघायला मिळतात। कारण जर बघितलं इथे तर एक स्पेशल कॉरिडॉर करण्यात आलेला आहे, म्हणजे हे विद्यार्थी आले तर उगाच बाकी तिथल्या गेटपेक्षा एकत्र एका कॉरिडॉरने बाहेर येतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। विशेषतः परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना लसींचं प्रमाणपत्र बंधनकारक आहे किंवा RT-PCR चाचणी बंधनकारक आहे। दोनपैकी एक, समजा दोन्ही नसतील तर RT-PCR चाचणी हे एअरपोर्टकडनं केली जाणार आहे आणि त्यानंतर त्याचे जे पैसे आहेत तेही एअरपोर्टच भरणार आहे। म्हणजे त्याचा जो आर्थिक भार आहे तो एअरपोर्टवरच असणार आहे। त्यामुळे त्यातल्या त्यात या विद्यार्थ्यांना आता अतिरिक्त तेवढा आणखी 1700-1800 रुपये खर्च करावा लागणार नाहीये। पण त्याआधी जर आपण बघूया एकदा जरा कॉरिडॉर आणि बाकी इतर या दृश्यांमधनं आपण दाखवू इच्छितो की या विद्यार्थ्यांना भेटायला आलेले काही पालक आपण इथे बघू शकतो। काही दृश्यांमधनं आपण दाखवू शकलो तर, आणि एकच खरं तर या पालकांमध्ये खरंच आनंदाचं वातावरण आहे की इतक्या दिवसांनी का होईना पण त्यांची मुलं आता परत आहेत। पण अनेक अशी कुटुंब आहेत, जसं एका कुटुंबाशी आपण जेव्हा बोललो, या कांदिवलीवरनं आजी आल्या होत्या आणि त्यांची नात परत येते पण नातू मात्र तिकडे बॉर्डरवरच अडकल्याचं त्यांच्याकडनं कळलं। त्यामुळे एका बाजूला एक आनंद आहे की कदाचित एक नातू परत येते पण एक नातू मात्र इथेच राहतोय, हे दुःखही आहे। पण त्यातल्या त्यात आपण अशी आशा करायला हरकत नाही की लवकरच ही जी मुलं आहेत ती आपापल्या घरी परततील। जर आपण थोडंसं पुढे जाऊया मिलिंद, कारण आता काही वेळातच ही जी मुलं आहेत ती बाहेर पडायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आपण जरा थोडंसं पुढे जातोय कॉरिडॉरच्या दिशेनं आणि जरा आपण थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करूया की CISFच्या जवानांच्या या कोंडाळ्यातनं आपण आता इथे आलो आणि या गेटच्या समोरनं दृश्य आपण दाखवू शकू आणि इथून येणारा पहिला विद्यार्थी पण आपण दाखवू शकू अशी इथे आपण ही दृश्य पाहतोय। एकूणच जर बघितलं तर इथे CISFच्या जवानांचा खडा पहारा आहे आणि जर आपण महाराष्ट्रातली आकडेवारी बघितली तर 1200 मुलं एकट्या महाराष्ट्रातली आहेत आणि राज्यभरातली देशभरातली जर आपण बघितली तर साधारणतः एक 10 ते 12 हजारांच्या आसपास इतकी मुलं आहेत की जी अडकलेली आहेत युक्रेन आणि रशियाच्या या वादामध्ये। आणि त्यामुळे त्यांचं परत येणं हे प्रत्येकजण डोळे लावून वाट बघून बसलेत। बरं स्वाती, हे जे विद्यार्थी आत्ता येत आहेत यातले बहुसंख्य विद्यार्थी हे महाराष्ट्रातले आहेत का किंवा देशाच्या अन्य कोणकोणत्या भागातले हे विद्यार्थी आहेत?
खरं तर अजूनही या विद्यार्थ्यांबद्दलची विशेष माहिती मिळू शकली नाही, कारण 219 विद्यार्थ्यांमधले नेमकी सगळेचे सगळे विद्यार्थी महाराष्ट्रातले आहेत का, पण कदाचित तसं नसावं, कारण काही इथले पालक जे आहेत ते बिहारवरून वगैरे आले, त्यामुळे देशभरातले 219 विद्यार्थी असं म्हणायला हरकत नाही आहे. पण त्यातल्या महाराष्ट्रातले किती विद्यार्थी आहेत याची आकडेवारी आपण पुढे देतच राहू. पण त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट की देशभरातले 219 विद्यार्थी आता परत येतात. फ्लाईट लँड झालेला आहे. सिक्युरिटी चेक नंतर इथून आपल्याला बाहेर येताना बघायला मिळतील. आणि साहजिकच आहे की आता हे सगळं आपण बघतोय ते सुरक्षेचं कोंडाळं आहे. या सुरक्षेच्या कोंडाळ्यात या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर आणलं जाईल. विशेष जर आपण बघितलं त्याआधी सांगत होतो, समजा एअरपोर्टकडनं एखाद्या मुलाला पैसे भरायला सांगितले RT-PCR चाचणीचे, तर ते तक्रार करू शकतात, कारण हा सगळा खर्च हा एअरपोर्ट ऑथॉरिटीने उचलायचा आहे RT-PCR चाचणीचा. आणि आपल्याला काही ताजी घडामोड बघू शकतो, काही ताजी दृश्य बघू शकतो. कदाचित हालचाली सुरू झाल्या आहेत. एअरपोर्ट मॅनेजर बाहेर आलेले आहेत आणि CISFशी बोलताना बघायला मिळतात. त्यामुळे काही वेळातच आपण दृश्य दाखवू शकू कदाचित. आणखीन एक छोटासा प्रश्न, विद्यार्थी पुढच्या काही मिनिटात बाहेर येतील आणि हे याची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहणार आहात. आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत जोडले गेलेत. स्वाती, जसं भारत सरकारने या विद्यार्थ्यांना इथपर्यंत आणलं, इथे आल्यानंतर त्यांची RT-PCR चाचणी केली जाणार आहे. हे विद्यार्थी आपापल्या पालकांसह घरी जातील का यांची काही अन्यत्र तात्पुरती काही तासांपुरतीची व्यवस्था केली जाणार आहे? कुणालाही क्वारंटाईन करण्यात आलेलं नाही आहे, करण्यात येणार नाही असं सांगितलं जाते. पण जर तो व्यक्ती जर पॉझिटिव्ह आढळला तर मात्र नक्कीच क्वारंटाईन केलं जाईल. पण सध्या तरी म्हणजे ज्यांच्याकडे RT-PCR, आता साहजिकच आहे RT-PCR चाचणीचा रिपोर्ट कोणाकडे असेल, एवढ्या सगळ्या घाई गडबडीत कुणी केलं असेल, पण त्यांना लस दिल्याचं प्रमाणपत्र असेल आणि त्याच्यामुळे कुणाला क्वारंटाईन करण्याची विशेष व्यवस्था अशी ॲज करण्यात आलेली नाही सध्या तरी. हे कळते. स्वतः महापौर किशोरी पेडणेकर इथे स्वतः आलेले आहेत आणि एकूणच व्यवस्था पाहतात, कारण या मुलांना त्रास होऊ नये यासाठी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर पूर्ण तयारी आहे की नाही याचा त्यांनी आढावा घेतला आणि सध्या तरी ही तयारी व्यवस्थित असल्याचं त्यांनी निर्वाळा दिलेला आहे. त्यामुळे एकतर कुणालाही जबरदस्तीने क्वारंटाईन केलं जाणार नाही. स्वाती, एअरपोर्ट अथॉरिटी पैकी कोणी किंवा CISF पैकी कोणी किंवा या विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी कोणी बोलायला तयार आहेत? त्यांना काही सांगायचं आहे? तो जर व्यक्ती किंवा तो विद्यार्थी जर पॉझिटिव्ह आढळला तर मात्र कदाचित भारत सरकारच्या गाईडलाईननुसार त्याला क्वारंटाईन केलं जाऊ शकतं. मिलिंद. बर स्वाती, आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहूयात. एक्सक्लुझिव्ह दृश्य. पुढच्या काही मिनिटांमध्ये याच गेटमधून विद्यार्थी सुखरूपपणे भारतात परतलेले आहेत. हे विद्यार्थी, त्यांची घरवापसी झालेली आहे. युक्रेनहून हे सगळे विद्यार्थी परत आले आहेत आणि अतिशय आनंदाची गोष्ट, काही विद्यार्थी हंगेरीच्या बॉर्डरवरनं येत आहेत, काही बुडापेस्ट इथून येत आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून, ज्या ठिकाणाहून शक्य आहे त्या ठिकाणाहून या विद्यार्थ्यांना माघारी आणण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय. स्वाती, रोमानियाहून हे पहिलं विमान निघालं होतं 219 जणांना घेऊन. इथे असलेले CISFचे अधिकारी, एअरपोर्टचे अधिकारी किंवा पालक यांच्यापैकी कोणी काही आपल्या भावना व्यक्त करू इच्छितात, काही सांगू इच्छितात? नक्कीच आपण काही वेळापूर्वी बोललो होतो, पुन्हा आपण एकदा प्रयत्न करू, पण तोपर्यंत जरा दृश्यांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी किंवा इथली जी कहाणी आपण ती दाखवण्याचा प्रयत्न करू. किती गर्दी आहे ती आधी आपण बघू, की कारण साहजिकच हे विद्यार्थी परत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची एका बाजूला काळजी घेण्यात आलेली आहे, पण दुसऱ्या बाजूला मात्र हेही तितकंच खरं आहे की जे पालक आहेत ते प्रचंड तणावाखाली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना आणखी अधिकचा ताण होऊ नये ही खरं तर जबाबदारी सगळ्यांचीच आहे. त्यामुळे काही एक आजी आहेत, आपण त्यांच्याकडे कदाचित बोलण्याचा प्रयत्न करूया, कारण त्यांचे दोन्ही नातवंड आहेत ती युक्रेनमध्ये शिकतायत आणि त्यांचे एक नात परतते, पण एक नात मात्र तिकडेच थांबणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे की त्यांच्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे तर दुसरा अधिक चिंतेचा आहे. त्यामुळे त्यांच्याशी जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आपण. और कितने जो 2-3 दिन से क्या बोल रहे थे, वो क्या आपके हालत तक थी?
मिलन, आपण खरं तर येसुबाई यांच्याशी बोलू, जे कांदिवलीवरून आले, ज्यांच्याशी आपण काही वेळापूर्वी बोलायचा प्रयत्न केला होता. आजी, तुमचं नाव सांगा मला. इंदुबाई भालेराव. इंदुबाईजी, मला सांगा तुमच्या नातीचं नाव काय आहे? कश्मीरा रणशिवरे. अच्छा, कश्मीरा आणि दुसरं तुमचं आणखी नातू पण नातू आहे? आहे, हो, आदित्य रणशिवरे. अच्छा, आणि ही दोघं पण तिकडे 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 शिकायला शिकायला गेले. साधारण किती वर्ष झाली माहिती? नाही, एकीला झाले 20 वर्षाला मुलीला, हा. आणि मुलगा आता गेला 7-8 9 महिने. अच्छा, 7-8. पण आता दोघंही परत आहेत का? हो हो, काय? येतात, पण एकच ती ना मुलगी येते. अच्छा. हा, तो अजून बाउंड्रीच्या बाहेर नाही पाठवलं, त्याला बाउंड्रीच्या आत येतो. अच्छा, मग तो तिथे आहे, तो तो अडकलाय आहे, अजून. अडकलाय अजून. अच्छा. बरेच मुलं त्याच्या, त्या मुलाला आता ते कधी आणते बाहेर काय माहिती. जे पण खाण्याचं हो, होतं देतात ते लोक. त्याच्याशी संपर्क Government. होतोय. आता तर सकाळपासून नाही होत ज्यादा, हम्म. पण कालपर्यंत होत होता. अच्छा. तर ते मग ते काय करतो, मेसेज पाठवतो. हम्म. हा, हम्म. अजून काय म्हणे आम्हाला बाउंड्रीच्या आत घेतलं नाही आणि काय नाही, हम्म. असं चाललंय. मग ते भीती वाटते जेव्हा जेव्हा ते दृश्य बघताय. हा, कोणाला? आपल्याला आपल्याला तर वाटतीच भीती. टीव्हीला यायला नाही बघत का आपण बातम्या, त्यात कळतंय ना सगळं. तर ही एका आजीची व्यथा आहे की एक आपलं नातवंड परत येत आहे आणि दुसरं नातवंड मात्र अजून किती आहे. पण त्यातल्या त्यात जसं आजी म्हणाल्या की त्याला सुखानं म्हणजे त्याला जेवण खाण मिळते, त्याच्याबरोबर इतर मुलं आहेत, की त्यांच्यासाठी समाधानाची बाब आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं नाव काय म्हणाला? इंदुबाई भालेराव. इंदुबाई भालेराव आहे, ज्यांच्याशी आता आपण खरं तर चर्चा केली की इंदुबाईंनी म्हटल्याप्रमाणे त्यांचं एक नातवंड परत येते तर एक नातवंड नाहीये. खरं आहे स्वाती, आणि अशा वेळेला फार विचित्र मानसिक स्थिती असते. एकीकडे टी व्हीवर दिसतही असतं की काय स्थिती आहे, हल्ले कसे केले जात आहेत. भले जरी मेसेज येत असला एखादा तरी एक मानवी मन असतं, आणि त्यातून आजीचं मन तर खूप वेगळ्या प्रकारचं असतं. तिला तर आपल्या नातवंडांच्याबद्दल एक वेगळा जिव्हाळा असतो, जसा नातवंडांनाही असतो. स्वाती, अनेक भागातून, जसं तू म्हणालीस की महाराष्ट्राच्या बाहेरून बिहार किंवा अन्य ठिकाणून लोक आलेले आहेत, तर यांची सगळ्यांची जाण्याची व्यवस्था त्यांनी आपापली केली आहे का? सरकारतर्फे त्यांना काही मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे? आणि इथल्या अथॉरिटींनी, इथल्या अधिकाऱ्यांनी हे काही सांगितलं की दुसरी बॅच किंवा तिसरी बॅच कधीपर्यंत दाखल होईल? खरं तर कुठून विमान जाणार, कुठे येणार, हा सगळा भारत सरकारनं घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे दाखल होते त्याबद्दल फक्त इतकंच कळते की 219 विद्यार्थी आहेत आणि 219 पैकी काही महाराष्ट्रातले आहेत, ते महाराष्ट्राबाहेरचे आहेत. जसं याच्या आधी आपण आकडेवारी सांगू दाखवत होतो की साधारणतः तुमच्याकडे येत आहे. आपका कोई स्टूडेंट आ रहा है? कौन है आपका? नीज है, शी इज कमिंग. अच्छा, जी वो अराउंड 6 months before. 6 months. MBBS में ही है. Right, yeah. कैसे आप? हरियाणा, हिसार. तो अभी आप हरियाणा से आए? नहीं, he's in Mumbai only. She stays. बर. म्हणजे स्वाती, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, कदाचित दक्षिणेकडची काही राज्य असतील, कर्नाटक किंवा केरळ, महाराष्ट्र तर आहेतच. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधले विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय आणि अन्य काही शिक्षणासाठी गेले होते. आणि आपण अपेक्षा करूयात की सगळे भारतीय हे सुखरूपपणे मायदेशी परततील. या सगळ्यांना व्यवस्थित सुखरूप आणण्यात आपल्या सरकारला आणि सुरक्षा यंत्रणांना, परराष्ट्र मंत्रालयाला यश येईल. तिकडे युक्रेनमध्ये अडकलेले काही विद्यार्थी बसमधून हंगेरीच्या बॉर्डरकडे रवाना झालेत. बुडापेस्टमधल्या भारतीय दूतावासानं या विद्यार्थ्यांना मोठी मदत केली. Student from Islamic National University, and I'm really happy. The Indian Embassy there helped us a lot to cross the border, and in such a situation they'll help us a lot and hope for the best. I'm Ayushman Raj Singh from the Ujgrod National Medical College. I thanks to the Indian Embassy Budapest for escaping from the critical situation in Ujgrod. So very much thank to the Indian Embassy Budapest. तिकडे
युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांना परत मायदेशी आणण्याचं ऑपरेशन भारत सरकारनं सुरू तर केलं. यापूर्वी भारतानं अनेकदा परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरूपपणे बाहेर काढलंय. सर्वात मोठं एअरलिफ्ट ऑपरेशन आखातातून करण्यात आलं होतं. साधारण 1990-91 मध्ये इराक आणि कुवेतमध्ये जेव्हा युद्ध झालं होतं त्यानंतर कुवेतमध्ये लाखो भारतीय अडकून पडले होते आणि कुवेतमधून 1,70,000 भारतीयांची यशस्वीपणे सुटका करण्यात आली. एकूण 500 विमानांच्या माध्यमातून या सगळ्या भारतीयांना कुवेतमधून देशात सुखरूप आणण्यात आलं आणि जगातलं हे सगळ्यात मोठं प्रदीर्घ काळ चाललेलं असं एअरलिफ्ट मानलं जातं. आणि एवढा मोठा अनुभव आपल्याकडे असल्यामुळे या सर्व भारतीयांची युक्रेनमधल्या सुद्धा आपण व्यवस्थित सुटका करू शकू असा विश्वास लोकांना आहे. 2015 मध्ये भारतानं ऑपरेशन राहत राबवलं. येमेनमध्ये सौदी समर्थक सेना आणि हुती बंडखोरांमध्ये जबरदस्त घमासान सुरू होतं. युद्ध झालं. येमेनची राजधानी साना इथून भारतानं 4,500 भारतीयांसह 41 देशांच्या 960 नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढलं. भारतानं यावेळेला दिलेल्या मदतीच्या हाताबद्दल जगभरातल्या देशांनी भारताचे आभार मानले होते. यानंतर तालिबानवर अफगाणिस्ताननं ताबा मिळवण्यापूर्वी सुद्धा भारतीय नागरिकांची अफगाणिस्तानातून सुखरूपपणे सुटका करण्यात आली होती. युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी आहेत. आदित्य गौर हा विद्यार्थी सुद्धा युक्रेनमध्ये अडकून पडला आहे. डिनिप्रो इथे 600 विद्यार्थी अडकले असून इतर देशांच्या सीमेपासून ते साधारण 1000 ते 1500 किलोमीटर दूर आहेत, म्हणजे सर्वात दूर. आपल्याला लवकरात लवकर इथून बाहेर काढावं अशी या सगळ्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे. सर हम यहाँ 400 से 500 इंडियंस हैं. हम यहाँ बहुत ज़्यादा फंसे हुए हैं. सर मैं ये गुहार लगाना चाहता हूँ हमें जल्द से जल्द यहाँ से निकाला जाए. जो भी इंडिया ने जो निकालने का प्रोसेस चालू करा है वो 4 बॉर्डरों से करा है. रोमेनिया, हंगरी, स्लोवाकिया, पोलैंड. सर मैं ये सारे बॉर्डर हमारी सिटी से 1000 से 1500 किलोमीटर दूर हैं. सर मेरी ये गुहार है हम वहाँ तक जाएं कैसे. प्रॉब्लम ये है हम जाएं कैसे वहाँ तक. सर मेरी ये गुहार है वहाँ से हमें यहाँ से बस कराई जाए या ट्रेन कुछ कराई जाए, क्योंकि दिनीपर का नाम कहीं भी नहीं आ रहा है. कोई भी नाम नहीं ले रहा है. सर मैं हाथ जोड़ के विनती करता हूँ हम बहुत ज़्यादा दहशत में है. स्वाभाविकपणे थोडीशी मानसिक ओढाताण आणि त्यात खूप दूर असलेलं अंतर आणि वाढत चाललेले रशियाचे हल्ले. अपेक्षा करूयात की सगळे सुखरूप बाहेर येतील. तिकडे रशियाकडून कीवमध्ये मिसाईल हल्ला करण्यात आला आणि यात एका रहिवासी इमारतीला उद्ध्वस्त करण्यात आलं. अनेक नागरिक जखमी झाले. तर मिसाईल हल्ल्यानंतर कीवमध्ये मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुद्धा राबवलं जात आहे. रशिया आणि युक्रेनमधल्या हल्ल्याचा हा 3रा दिवस आहे. रशियाच्या सैन्यानं युक्रेनमध्ये अनेक भागात ताबा मिळवला असून अद्यापही हल्ले सुरूच आहेत. अशातच एका रहिवासी इमारतीवर मिसाईलनं हल्ला करण्यात आला आणि हे सगळं CCTVत रेकॉर्ड झालं. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.